नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात पडझडीसह केली. कालचा जो डिक्लायनिंग ट्रेंड होता तो कंटिन्यू राहिला. कालही महत्त्वपूर्ण सपोर्ट ब्रेक केलेलं 24,200च्या बिलो आज ब्रेक केला. इंटॅक्ट होऊ शकलं नाही 24,200 आणि मार्केटने एक वीक क्लोज दिलं, जे फर्दर डिक्लायनिंगसाठी मला वाटतं कारणीभूत ठरू शकतं. जर मार्केटनं आजचे लो जे आहेत निफ्टीमध्ये 24,150, बँक निफ्टीमध्ये 52,000 हा जर ब्रेक केला आजचे लो, तर मला वाटतं निफ्टी परत पुन्हा खाली फर्दर 24,000पर्यंत जाऊ शकतो. बँक निफ्टीसुद्धा खाली 51 मे बी 500च्या आसपासही जाऊ शकते. पण उद्या एक महत्त्वपूर्ण इव्हेंट आहे. US फेडरल रिझर्वची आज मीटिंग होणार आहे रात्री. त्याचा आउटकम आपल्या इथं मिडनाईटच्या आसपास येईल. त्यामुळे उद्या मार्केट जे आहे ते ओपनिंग US फेडरल रिझर्वच्या पॉलिसीमध्ये काय डिसिजन झाले आणि त्यानुसार ग्लोबल मार्केट्सवर कशी रिॲक्शन आले त्याच्यावर विसंबून राहणार आहे. त्यामुळे आजचा इव्हेंट महत्त्वपूर्ण आहे. मला वाटतं मार्केटने US फेडरल रिझर्वच्या पॉलिसीच्या आधी एक चांगलं हायर लेवलवरून प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं आणि एक चांगलं फॉल दिला आहे. त्यामुळे जो आपल्याला थोडंसं द्विधा मनस्थितीत टाकणार आहे, कारण लास्ट फ्रायडेला चांगलं क्लोजिंग आलेलं 24,800च्या आसपास. असं वाटतं की सोमवार मंगळवार या 2-3 दिवसात आपण कदाचित 25,000 टच करेल, पण तसं न होता सोमवारपासून मार्केटनं ट्रेंड रिव्हर्स केला. परत पुन्हा जुना ट्रेंड पकडला आणि 24,200 जिथून बाउन्स आलेला तिथं पण आपण येऊन पोहोचलो. त्यामुळे जो काही फ्रायडेला रिकव्हरी रॅली आलेली क्लोजिंगच्या आसपास दुपारनंतरनं ती फिजल आउट झाले आणि मार्केट परत पुन्हा फिरून 24,200ला आले. आणि मला वाटतं आता ही इम्पॉर्टंट लेवल खूप महत्त्वाची आहे. जर इंटॅक्ट राहिली तर फर्दर रिकव्हरी येऊ शकते. परत पुन्हा आपण 25,000ची वाटचाल करू शकतो. पण जर 24,150 आणि 52,000 आजचे जे लो आहेत ते ब्रेक झाले तर मला वाटतं आपल्याला फर्दर डिक्लायनिंगसाठी तयार राहावं लागेल आणि मार्केट थोडं आणखी खाली जाऊ शकेल. त्यामुळे बघणं गरजेचं आहे की आजची US फेडरल रिझर्वची पॉलिसी कशी होते आणि त्यावर ग्लोबल मार्केटची रिॲक्शन कशी होते. ग्लोबल मार्केट्स चांगले वाढले, पर्टिक्युलरली US मार्केट्समध्ये जर आफ्टर पॉलिसी चांगला राईज आला आणि उद्या जर डाऊ फ्युचर्स चांगले पॉझिटिव्ह असेल तर मे बी आपल्याला एक बाउन्स बघायला मिळू शकतो. अदरवाईज विकनेस कंटिन्यू होऊन फर्दर डिक्लायनिंग येऊ शकते. डिक्लायनिंगचं दुसरंही कारण आहे काय, FISची विक्री. काल FISने 6,000 कोटीची विक्री केली. मध्ये गेले काही दिवस FISने विक्री थांबवलेली, किरकोळ बाईंग चालू होतं. पण परत मला वाटतं कालपासून ज्या पद्धतीनं फॉल आला आहे, कालपासून FISने परत विक्री रिझ्यूम केली असं वाटतं. काल जवळपास 6,400 करोडची विक्री केली. DISने बाईंग केले 2700 करोडचं. पण FISचं हेवी लार्ज कॅप्समध्ये सेलिंग असतं, जे तुम्हाला मी नेहमी व्हिडिओमध्ये म्हणतो की FIS विकायला लागले की हेवी वेट्स निफ्टीचे लार्ज कॅप आणि विकतात. त्यामुळे निफ्टी खाली येतो. परिणामी त्याची परत पुन्हा तुम्हाला बघायला मिळत असेल, प्रचिती येत असेल. त्यामुळे FISची ॲटलिस्ट विक्री थांबली तेही मार्केटसाठी सपोर्ट देणारं कारण राहील. मार्केट पडायचं नाही, ॲटलिस्ट थांबवू शकतं आणि किरकोळ रिकव्हरी दाखवू शकतं. त्यामुळे आज न्यूजचा इव्हेंट आणि निफ्टीची ही जी लेवल आहे 24,200, 150, 200, बँक निफ्टी 52,000 खूप इम्पॉर्टंट आहे नियर टर्म रेंजसाठी किंवा नियर टर्म साठी की मार्केट फर्दर रिकव्हरी दाखवण्याच्या दृष्टिकोनातून नियर टर्मसाठी ह्या लेवल्स खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळं उद्याच्या सेशनला जर काम करायचं असेल तर निफ्टी 24,150, 200 मेंटेन राहिला तर निश्चित आपण 24,500पर्यंतचा बाउन्स बघायला मिळू शकतो आपल्याला मे बी उद्या, कारण उद्या विकली एक्सपायरी आहे निफ्टीची. त्यामुळे कदाचित जर 24,150, 200 मेंटेन ठेवला तर निश्चित फर्दर रिकव्हरी येईल. 24,400 ते 500पर्यंत एक रेजिस्टन्स झोन आहे, तिथं पण निफ्टी जाऊ शकतो. बँक निफ्टीनं 52,000 प्रोटेक्ट केला तर आपण 52,500पर्यंत ॲटलिस्ट मिनिमम जाऊ शकतो उद्याच्या सेशनला असं मला वाटतं. त्यामुळे उद्या निफ्टी 24,150, 200 मेंटेन ठेवला तर 24,400 ते 500पर्यंत जाऊ शकतं. बँक निफ्टीनं 52,000 मेंटेन ठेवला तर 52,500पर्यंत जाऊ शकतं. या दोन लेवल्सनुसार तुम्ही उद्या काम करू शकता आणि त्यासोबत US फेडरल रिझर्वच्या पॉलिसी डिसिजन्सवर थोडं लक्ष असलं पाहिजे. ग्लोबल मार्केटची रिॲक्शन बघितली तरी आपल्याला समजून येईल. जर ग्लोबल मार्केट्स खराब राहिले, डाव जोन्स गेले 9 दिवस पडतंय आणि आज पोस्ट पॉलिसी जर खाली आलं तर मला वाटतं आपलं मार्केट गॅपडाऊन होऊ शकतं. त्यामुळे US पॉलिसीनुसार आपल्याला उद्याचं ओपनिंग बघायला मिळेल. आज NSEमध्ये 700 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1800 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 33 शेअर्स पडले, त्या बाजूला फक्त 17 शेअर्स वाढलेत. पडणाऱ्या शेअर्सची संख्या खूप जास्त आहे NSEमध्ये, निफ्टीमध्ये. सेक्टर इंडिसाइजमध्ये आज फार्मा आणि IT सेक्टरला बाईंग आलं. बाकी अदर सेक्टर्स बँक्स, मेटल, ऑटो, ऑइल अँड गॅस सगळीकडं सेलिंग बघायला मिळालं. त्यामुळं थोडंसं मार्केटमध्ये वीक सेटअप आहे, सिनियर वीक आहे. बघणं गरजेचं आहे की हा महत्त्वपूर्ण सपोर्ट्स मार्केट इंटॅक्ट राहतं का ब्रेक करतं. ब्रेक केलं तर फर्दर डिक्लाइन, इंटॅक्ट राहिलं तर थोडी रिकव्हरी. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तर ग्लोबल मार्केट्स, युरोपियन मार्केट्स किरकोळ पॉझिटिव्ह आहेत 10-20 पॉईंट. डाव फ्युचर्स जे आहे ते 500 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. पण बघणं गरजेचं आहे की
पोस्ट पॉलिसी यू एस मार्केटचे रिॲक्शन्स कसे होते, ॲक्च्युअल मार्केट्स पोस्ट पॉलिसी आज कसे बंद येतात त्यावर आपल्या उद्या मार्केटचं अवलंबून आहे. अपेक्षा आहे 0.25 बेसिस व्याजदर कट होईल, त्या पद्धतीने झालं तर कदाचित रिकव्हरी येऊ शकते आपल्या मार्केटला असं वाटतंय. पण ओव्हरऑल मार्केटची अपेक्षा नेहमीच काय ना तरी एक्स्ट्राची असते, त्यामुळे बघणं गरजेचं आहे ओव्हरऑल ग्लोबल मार्केट्स कसे रिॲक्शन देतील आणि आपलं मार्केट्स उद्या काय ओपन होतात त्यानुसार. मगाशी जे निफ्टी लेवल सांगितलं त्यानुसार तुम्ही उद्या ट्रेड करू शकता. तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.